बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सप्तसुरांचा ध्वनी पायी घुंगरातुनी, आस्ते वाजवा. सप्तसुरांचा ध्वनी पायी घुंगरातुनी, नाद करीत येशी लढीवाळा, नाद करीत येशी लढीवाळा. भक्त तुझा धुंद झाला पार्वतीच्या तुरे बाळा, भक्त तुझा धुंद झाला पार्वतीच्या तुरे बाळा, भक्त तुझा धुंद झाला पार्वतीच्या तुरे बाळा. सप्तसुरांचा ध्वनी पायी घुंगरातुनी, नाद करीत येशी लढीवाळा. बघा गणपतीच्या पायामध्ये जे घुंगूर आहेत ते सप्तसुरांचे आहेत. त्याचा नाद कसा आहे बघा, त्याच्या नादामुळे सर्व सृष्टी कशी आनंदीमय होते. चालू ठेव जरा. आनंदीमय होते, वृक्ष फुलं सगळी टवटवीत होतात ज्यावेळी त्याच्या घुंगराच्या आतला जो सप्तसूर वाजतो गणपतीचा. म्हणून तो नटलेला आहे, 14 विद्या 64 कलेने नटलेला गणपती आहे. म्हणून म्हणतोय सप्तसुरांचा ध्वनी नाद घुंगरातुनी, नाद करीत येशी लढीवाळा, नाद करीत येशी लढीवाळा. भक्त तुझा धुंद झाला पार्वतीच्या तुरे बाळा, भक्त तुझा धुंद झाला पार्वतीच्या तुरे बाळा, साऱ्या विश्वात कराया कीर्ती, तुझी पहावी मंगल मूर्ती, तुझी साऱ्या विश्वात कराया कीर्ती, तुझी पहावी मंगल मूर्ती. तुझ्या ध्यानाने विघ्ने हरती, ऐसा देवांचा तू अधिपती. तुझ्या ध्यानाने विघ्ने हरती, ऐसा देवांचा तू अधिपती. दुर्वांकुराच्या माळा शोभे गळा, दुर्वांकुराची माळ शोभे गळा. भक्त तुझा धुंद झाला पार्वतीच्या तुरे बाळा, सप्तसुरांचा ध्वनी पायी घुंगरातुनी, नाद करीत येशी लढीवाळा, नाद करीत येशी लढीवाळा. भक्त तुझा धुंद झाला पार्वतीच्या तुरे बाळा,
कश्यपांच्या पोटी जन्म घेशी नाम विनायक धारण करशी कश्यपाच्या पोटी जन्म घेतलेला आहे नरांतक राक्षसाला मारण्याकरता थोडक्यात सांगतोय म्हणून तर कश्यपाच्या पोटी गणपतीने 3दा अवतार घेतलेले आहेत कश्यपाच्या पोटी जन्म घेशी कश्यपाच्या पोटी जन्म घेशी नाम विनायक धारण करशी म्हणून मागी उत्सव साजरा करती म्हणून मागी उत्सव साजरा करती म्हणून दैत्य दानवाना धडा शिकवीशी दैत्य दानवाना धडा शिकवीशी दैत्य शापित केले तुरे चंद्राला शापित केले तू चंद्राला भक्त तुझा धुंद झाला पार्वतीचा दुर्वारा सप्तसुरांचा ध्वनी बाई घुंगरातुनी वाजवित येशी लढिवाळा वाजवित येशी तू लढिवाळा भक्त तुझा धुंद झाला प्रसन्न होऊन परशु दिलासी परशुरामा तयासी म्हणती परशुराम तयासी म्हणती प्रसन्न होऊन परशु दिलासी परशुराम तयासी म्हणती परशुरामाला या परशुरामाला नाव कसं काय परशुराम पडलेलं आहे बघा ज्यावेळी परशुरामाने ही पृथ्वी 21 वेळा निशस्त्र केली 21 बाण मारले त्याने आई बापावरती 21 बाण मारले शेवटी पृथ्वी निशस्त्र कशी करायची म्हणून तो मातेला विचारतोय आईला विचारतोय किंवा ती सांगते की तू शंभूदेवाची भक्ती कर तरच तुला कळेल कशी काय निशस्त्र करायची ती तेव्हा शंभूदेवाकडे जातो परशुराम तेव्हा शंभूदेव सांगतात हे माझ्या आवाक्यातलं काम नाही तू गणपतीकडे जा तेव्हा गणपतीकडे जातो परशुराम आणि त्याला सांगतो की तू पंचाक्षरी मंत्र म्हणतच राहा आणि गणपतीकडे जाऊन तो गणपतीचा नुसता तो मंत्र बोलू लागतो तेव्हा गणपती प्रसन्न होतात आणि गणपतीने आपल्या हातातलं परशु या परशुरामाला दिलेलं आहे कोणाला परशुरामाला आपल्या हातातलं परशु दिलं म्हणून परशुरामाचं नाव परशुराम हे झालेलं आहे का प्रसन्न होऊन परशु दिलासी परशुराम तयासी म्हणती मारण्या दैत्य तारकासुरासी नाम शंभू तुझेच जपती नाम थोडक्यात सांगतो म्हणजे गणपतीची काय किमया आहे ते बघा प्रत्यक्ष शंभू देवाला तारकासुराला मारण्याकरता गणपतीचं नाम जप करावं लागलंय तेव्हा तारकासुराला मारलाय म्हणजे गणपतीची शक्ती केवढी मोठी आहे बघा मारण्या दैत्य तारकासुराची नाम शंभू तुझेच घेती नाम शंभू जपती विघ्न हरता रे म्हणती तुला
विघ्न हरता रे म्हणती तुला भक्त तुझा धुंद झाला पार्वतीचा तुरेवाळा सप्तसुरांचा ध्वनी नाद करीत येशी लढीवाळा नाद करीत येशी लढीवाळा भक्त तुझा पार्वतीचा तुरेवाळा तुझे रूप पाहुनी गोड रूप तुझे पाहुनी गोड रूप तुझे पाहुनी गोड रूप हरती जन्मांतरीचे पाप हरती जन्मांतरीचे पाप हरती जन्मांतरीचे पाप हरती मुखी गजानन हे जप ऐसा भक्त तारक तप मुखी गजाननाचे जप ऐसा भव तारक तप श्रीधर वंदी हृदय गणाला श्रीधर वंदी हृदय गणाला श्रीधर वंदी हृदय गणाला भक्त तुझा झाला पार्वतीचा तुरेवाळा सप्तसुरांचा ध्वनी माल घुंगरातून वाजवित येशी लढीवाळा वाजवित येशी लढीवाळा भक्त तुझा धुंद झाला पार्वतीचा तुरेवाळा मोरया रे बाप मोरया मोरया रे बाप मोरया मोरया रे बाप मोरया मोरया रे बाप मोरया नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे बापा मोरया रे बापा मोरया रे मोरया रे बापा मोरया रे मोरया रे माथा शेंदूर पाझरे माथा शेंदूर पाझरे वरी बरे दुर्वांकुराचे तुरे माता शेंदूर पाझरे वरी बरे दुर्वांकुराचे तुरे बापा मोरया रे बापा मोरया रे गणपती बापा